बंजारा समाज भारताच्या प्रत्येक राज्यात जवळपास आहे. विशेषतः तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओरिसा सारख्या राज्यांमध्ये आदिवासी संवर्गामध्ये हा समाज मोडतो. परंतु हैदराबाद स्टेटचाच निजाम सरकारचा भाग असलेला मराठवाडा आणि विदर्भ एकाच संवर्गाचे प्रमाणपत्र पूर्वी मिळत असलेल्या भागातील लोकांना आज आदिवासी संवर्गाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तर विमुक्त जातीचा आरक्षण त्यांना लावलेलं आहे. सभापती महोदय, बंजारा समाजाची मागणी आहे की हैदराबाद गॅझेटियरच्या नुसार त्याच्या अनुषंगाने ज्यांची नोंद हैदराबाद गॅझेटियरमध्ये एसटी म्हणून आहे अशा बंजारा समाजाला आदिवासी संवर्गात समाविष्ट करून त्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र द्यावेत. याकरिता महोदय, आज जे आदिवासी संवर्गात लोक येतात तर त्या लोकांच्या आरक्षणावर गदा न आणता किंवा त्यांच्या आरक्षणात घुसखोरी न करता, अतिक्रमण न करता त्यांचं आरक्षण त्यांना सुरक्षित ठेवून बंजारा समाजाला एसटी ब म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अबकड करण्याचा जे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, तर त्यानुसार एसटी बंजारा म्हणून आदिवासी संवर्गामध्ये समाविष्ट करावं. जे एसटी ब म्हणून तिकडे द्या, इथे आहे तेच तिथे द्या, म्हणजे तुमची गोळाबेरीज चुकणार नाही. राज्य सरकारवर तिथे दबाव येणार नाही की एक 50% फ्रेम तुटत आहे किंवा काही आणखी काही नवीन प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आणि अनेक तालुक्यांमध्ये लाखोच्या संख्येने बंजारा रस्त्यावरती उतरले. त्यात वृद्ध असतील, महिला असतील, मुलं असतील, तरुण असतील, तरुणी असतील, शेतकरी असतील, मोठ्या संख्येने त्या ठिकाणी त्या लोकांनी त्या ठिकाणी आपली शक्ती बुडतात आणि स्वतःची मजुरी बुडवून पोटाला चिमटा घेत हा न्याय आणि हक्क मागण्यासाठी बंजारा समाज रस्त्यावरती उतरला. पंतप्रधानांनी डॉक्टर रामराव महाराज यांना लेखी आश्वासन दिलं की जसं सरकार येईल तसं ताबडतोब आम्ही एसटीचं आरक्षण देऊ. मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवीला जाऊन आश्वासन दिलं की पुढच्या वेळेस आम्ही एसटीचं आरक्षण देऊ. मग पंतप्रधान तयार आहेत, मुख्यमंत्री तयार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तयार आहेत आणि मला वाटतं सगळेच, शेलार साहेब वगैरे, नीलमताईचं तर वंचित घटकाच्या बंजारा समाजावरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे आणि लाडकी बहीण म्हणून त्यांनी नेहमी बंजारा बांधवांना साथ दिलेली आहे. मग सगळे तयार आहेत, तर मग अडचण कसली आहे? मूळ आदिवासी असल्याचे पुरावे देखील या समाजाच्या लोकांनी आपल्या सरकारला दिलेले. गेल्या 4 तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेऊन घोषणा केली की या संदर्भातला आयोग नेमण्यात येईल. मग कशामध्ये उशीर होतोय? आणि बंजारा समाजाच्या 5 तरुणांनी राज्यभरामध्ये आत्महत्या केली हे आरक्षण मिळण्यासाठी. आणखी किती अंत बंजारा समाजाचा सरकार बघणार आहे? सभापती महोदय, बंजारा समाजाचं इतिहास आणि वैभव खूप मोठा आहे. सर्व राष्ट्रीय महामार्ग लमान मार्ग म्हणून प्रसिद्ध आहेत, ते बंजारा समाजाने बनवलेले आहेत. त्या रस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय, त्या रस्त्याच्या अवतीभोवती तळ्याची सोय आणि चाऱ्याची सोय वेळोवेळी त्या ठिकाणी बंजारा समाजाने इतिहासामध्ये नोंद आहे. संपूर्ण भारत देशामध्ये मीठ, मसाला, मिरची आणि लसूण याचबरोबर अन्नधान्य आणि वेळ प्रसंगी शस्त्र पुरवण्याचं काम बंजारा समाजाने केलं आणि बंजारा समाजाकडे दळणवळणाचं सगळ्यात मोठं साधन त्या ठिकाणी होतं. सचिन भाऊ, बंजारा समाजाचा इतिहास जर बघितला तर सगळ्यात मोठे ट्रान्सपोर्टेशन हे बंजारा समाजाचे होते. लाखो गाई आणि बैल त्याच्यावरती लदनी करून तांडा ते तांडा हे लोक ट्रान्सपोर्टेशनचं काम करायचे. भारताच्या अर्धा तास बोलणार भारताच्या
प्रत्येक भागामध्ये जाऊन या लोकांचं पोट भरण्यासाठी लागणारं अन्न आणि धान्य हे पुरवण्याचं काम बंजारा समाजाने केलं. त्या जिभेवरती चव आणण्याचा मसाल्याचा आणि मिठाचा व्यापार बंजारा समाजाने केलेला आहे आणि प्रसंगी अनेक राज्यांना शस्त्र पुरवून त्यांचं रक्षण करण्याचं काम बंजारा समाजाने केलं. याच गोष्टीची भीती बाळगत ब्रिटिशांनी, इंग्रजांनी त्यांना क्रिमिनल ट्राईबचा ठपका ठेवत त्यांना बंदिस्त असं कॅन्टॉनमेंटमध्ये ठेवलं. सरकारला माझी विनंती आहे की ब्रिटिशाकडे नोंद आहे ट्राईब म्हणून, जमाती म्हणून. हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद आहे जमाती म्हणून. अनेक ठिकाणच्या सरकारकडे नोंद आहे जमाती म्हणून. मग आता विमुक्त जातीमध्ये बंजारा समाजाला न ठेवता विमुक्त जाती अ मधून ST ब मध्ये आरक्षण द्यावं अशी विनंती करायला मी या ठिकाणी उभा आहे. सभापती महोदय, आदिवासीचे सर्व निकष आणि नियम पूर्ण करणारा हा बंजारा समाज, ज्याच्यामध्ये प्राथमिक जीवन राहणीमान, तुम्ही बघा बंजारा समाज कुठे कुठे दिसेल तुम्हाला अत्यंत साध्या पद्धतीचे कच्चे घरं, झोपड्या आणि कमी उंचीच्या घरामध्ये बंजारा समाजाचे तांडे त्या ठिकाणी दिसतात. गावापासून दूर स्वतंत्र राहणीमान असलेला हा बंजारा समाज, भिन्न संस्कृती, स्वतंत्र अशी वेशभूषा, वेगळी ओळख असलेली त्यांची लँग्वेज, भाषा आणि स्वतंत्र संस्कृती बंजारा समाजाची आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या संवर्गात जरी बंजारा समाज असला तरी त्यांची बोली भाषा एक, त्यांची संस्कृती एक, त्यांचं खानपान एक, भौगोलिक वेगळेपण सुद्धा बंजारा समाजाचं त्या ठिकाणी दिसतं. मी सरकारला सांगू इच्छितो की प्रत्येक गावापासून दूर तांड्यांमध्ये राहणारा हा बंजारा समाज हा थोडे बहुत बुजरेपणा आणि लाजाळूपणा, मागासलेपणाचं लक्षण पूर्ण करतो आणि म्हणून तो गावापासून दूर राहतो. गावामध्ये जाणं, गावामध्ये जाऊन बोलणं, बाजारपेठेत बोलणं हे ह्याचं टाळतात लोक आणि म्हणूनच आजही दऱ्याखोऱ्यांमध्ये, डोंगरामध्ये आणि गावापासून दूर हा समाज त्या ठिकाणी दिसतो. आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील अजूनही बंजारा समाज पिण्याच्या पाण्यासाठी, घरासाठी, पक्के घरासाठी, विद्युतीकरणासाठी वाट बघत आहे. महोदय, हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने नुकतंच सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं, तसंच आरक्षण बंजारा समाजाला या ठिकाणी द्यावं ही मागणी लाखो बंजारांनी या ठिकाणी केलेली आहे. अनेक आंदोलनं झाले, अनेक उपोषणं झाले आणि आमचे 5 तरुण या ठिकाणी आत्महत्या करून मृत्यू. राजेश भाई 10 मिनिट झालेत तुमचे. सर्वांना जायचे. सभापती महोदय, साहेबाची फ्लाइट. मी पुढचं नाव पुकारतोय आता. झाले ना तुमचे 10 मिनिट? नाही, मी 15 मिनिटं मागून घेतले. नाही, असं नाही. मला जे सभापतीने निर्देश दिले तसंच मी पुढचं नाव पुकारतो. तुम्ही 1 मिनिटात आटोपता का? 1च मिनिट. 2 मिनिटात नाही, 1 घ्या पटकन. आपल्या बोलण्यात चला पटकन. बंजारा